श्री स्वामी समर्थ. 14 जानेवारी 2026 बुधवारी या वर्षीची संक्रांत आलेली आहे. खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे की या दिवशी षटतिला एकादशीसुद्धा आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण यावर्षी साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. बघा, आपण संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे ते बघू. तर 14 जानेवारीच्या दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत म्हणजेच 6:20 हा पुण्यकाळ असणार आहे. तर मैत्रिणींनो, यावर्षी संक्रांत आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आता आपण काय करावं, तर हीच माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, अनेकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की आता काय करावं आपण. उपवास कोणाचा करायचा, दान कशाचं करायचं, पूजाविधी कशाची करायची. षटतिला एकादशी असल्यामुळे आपण 6 प्रकारच्या तिळाचे दान हे कशा प्रकारे करू शकतो. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, संक्रांत म्हणजे काय. संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, तोच हा दिवस असतो. त्या दिवशी स्नान, दान, सूर्यपूजा, जप, तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ हा दिवस मानला जातो. आणि आता एकादशी म्हणजे काय. एकादशी म्हणजे भगवान विष्णू व श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली ही तिथी आहे. तर या दिवशी उपवास, नामस्मरण, हरिपाठ, अभंग या गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि हे केल्यामुळे आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होते. या दिवशी श्रीहरी विष्णूची पूजा आणि स्तोत्राचे श्रवणसुद्धा करायचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा. या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करा. घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होते. तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा. तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूचेच रूप आहे. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते. आता मैत्रिणींनो, संक्रांत व एकादशी हे एकाच दिवशी आल्यामुळे त्याचे नियम काय आहेत. तर जेव्हा 2 महान तिथी एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचाच असावा आणि तो एकादशीचाच करावा. संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचे आहे. आता हा उपवास कसा करायचा आहे, तर तुम्ही निर्जळ उपवास करू शकत असाल तो उत्तमच, सर्वोत्तम आहे. पण शक्य होत नसेल तर तुम्ही फलाहार करू शकता. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी टाळावीत. साबुदाणा, फळे, दूध, ताक हे मात्र चालते. दिवसभर रामकृष्णाचा नामस्मरण करावं, पांडुरंग विठ्ठलाचा जप करावा, हरिपाठ म्हणावे. आता पूजाविधी कशी करायची ते बघूया आपण. सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. देवाची पूजा करून आपल्याला देवघरात दिवा लावायचा आहे. नंतर श्री विठ्ठलाची आणि श्री विष्णूची पूजा करायची आहे. तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचे आहेत. पंचामृताने आपल्याला अभिषेक अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी दीपदान, हरिनाम जप, अभंग, कीर्तन म्हणायचे. आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण करा असं म्हणतात. मग आता एकादशी आली तर काय करावं. तर एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं. भगवान विष्णूचाच एक अवतार असलेल्या सत्यनारायणाची पूजा एकादशी तिथीला केल्यास त्याचे विशेष आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतात. तर या दिवशी तुम्ही सत्यनारायण देखील करू शकता. तर 11 वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला हा दुहेरी योग जुळून आला आहे. त्यामुळे ह्या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा, तर या दिवशी आपल्याला तिळाचे 6 प्रकारचे सुद्धा दान करता येतील. ते पुढे जाणून घेऊया. पण त्या अगोदर आता 14 तारखेला तुम्हाला काय करायचं, तर मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमीसारखी करतो तशीच करायची आहे. तसेच या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीप्रमाणेच करायची आहे. आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे. एकादशीला तिळगुळ खाता येतो. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही
तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकता, खाऊ शकता, त्यात कुठलीही अडचण नाही. पण जो पुण्ययोग जुळून आलेला आहे त्या पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना किंवा काही विशेष दान केलं तर तुमची अडलेली कामं पूर्ण होतील. 7 पिढ्यांचे दोष ते उपाय दूर होतील. आता दान काय करायचं तर संक्रांत व एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला दानाचं पुण्य दुप्पट मिळतं. दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यात तीळ घ्यायचे आहे, गूळ घ्यायचा आहे, उबदार कपडे घ्यायचे आहेत, ब्लँकेट आहे, चादरी आहेत, चांगले कपडे आहेत, फाटके कपडे आहेत. फाटके कपडे घ्यायचे नाही आहेत, चांगले कपडे घ्यायचे. त्यात तांदूळ घ्यायचे आहे, अन्नदान करायचं आहे, गोदान करायचं आहे. दान करताना आपल्या मनात एकच भावना ठेवावी की हे देवा, माझ्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि भक्ती नांदू दे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास 1000 एकादशी केल्याचे पुण्य आपल्याला देतो. म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली, तो उपवास आपण केला तर आपल्याला 1000 एकादशी केल्याचं पुण्य मिळतं. मग या दिवशी काय करू नये तर मांस खाऊ नये, मद्य सेवन करू नये, भांडण, नकारात्मक गोष्टी बोलणे, खोटं बोलणं, देवाची निंदा करणं इत्यादी निंदा करणं या गोष्टी प्रकर्षाने टाळाव्यात. आणि विठ्ठलाचे नामस्मरण केल्यावर जीवनातील अडथळे दूर होतात. तसेच या दिवशी तुळशीची पाने तोडू नये, तसेच या दिवशी भात देखील खाऊ नये, या सर्वांना माहितीच आहे. तसेच तुळशीला देखील या दिवशी पाणी अर्पण करू नये. 2026मध्ये संक्रांत एकत्र येणे हा फारच दुर्मिळ योगायोग आहे आणि असा हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही आहे. नामस्मरण, उपवास व दान भक्तीने आपले जीवन पवित्र करायचे आहे. आता ज्यांना उपवास करणं अजिबातच शक्य होत नसेल, जमतच नसेल, तर आपण संक्रांतीच्या दिवशी जेवणात नेमकं काय काय बनवायचं तर बघूया. आता सगळ्यांनाच उपवास करणं शक्य होत नाही, तर या दिवशी संक्रांतीच्या दिवशी कोणते पदार्थ आपण खाऊ शकतो आपण बघूया. कोणते पदार्थ शुभ मानले जातात आणि या पदार्थामागेचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व काय आहे ते पण आपण आज पाहूया. पण संक्रांत म्हणजे नुसता सण नाही, तर ऋतू बदलाचा, दानधर्माचा आणि गोडवा वाढवणारा हा दिवस आहे. बघा, षटतिला एकादशीच्या दिवशी सुद्धा तिळाचं फार मोठं महत्त्व असतं. नावातच तिळाचे महत्त्व आहे. त्यामुळे मग तिळाचा 6 प्रकारे वापर करायचा आहे. नक्की काय करायचं तर तिळाचे स्नान, तिळाचं उठणं, तिळाचं होम, तिळ तर्पण, तिळाचं दान, तिळाचं भक्षण असे 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्यफळ प्राप्त होतं. आता पहिले जे दान आहे तिळाचं ते म्हणजे तीळ लेपन. तर मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा लवकर उठतो, आंघोळ करतो, तर आंघोळ करण्यापूर्वी शरीराला तिळाचं लेपन करायचं आहे. म्हणजेच अंगाला तिळाची पावडर करून ते उठणे लावायचे आहे व आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकून मग त्या पाण्याने स्नान करायचं आहे. त्यांच्यानंतर दुसरे जे तिळाचे दान आहे ते म्हणजे तीळ तर्पण. एका तांब्याच्या भांड्यात पाणी भरायचं आहे. त्यामध्ये पांढरे तीळ, हळदी, कुंकू, फूल, अक्षदा, गुळाचा थोडासा खडा अशा या संपूर्ण मिश्रित पाण्याने आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं. अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणावा. त्यानंतरचे तिसरे दान दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितरांच्या नावाने अर्घ्य देता येतं, पण याला शब्द आहे तीळ तर्पण. त्याच्यानंतर तिळाचं 4थं दान म्हणजे तीळ होम. तर या दिवशी आपण आपल्या देवघरातल्या देवी देवतांची पूजा करतो, तर त्यांनासुद्धा स्नान आपण तिळाच्या पाण्याने घालू शकतो. त्याचबरोबर एका पंतीमध्ये थोडंसं तांदूळ, त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आपल्याला मिक्स करायचे आहे. त्याच्यामध्ये आपण 1-2 कापूर वड्या ठेवू शकतो आणि हा कापूर आपल्याला पेटवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तिळाचं होम करू शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते आहे तीळ भक्षण. तीळ घातलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून खाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तिळदान. तिळदान आपण एकमेकांना तिळगुळ देतो. त्यावेळेस काय म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर मोठ्यांनी लहानांना तीळ द्यायचे असतात. तिळगुळ असेल किंवा तुम्ही तिळापासून जेही पदार्थ बनवाल ते, आणि लहानांनी त्याचा आशीर्वाद घेऊन ते तीळ जे आहे, तिळगुळ जे आहे ते भक्षण करायचे असतात. या दिवशी दान देण्याला
विशेष महत्त्व आहे. देवी पुराणातील हा श्लोक असा सांगतो, जो मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्य काव्य म्हणजे होम हवन करतात, त्या वस्तू सर्व त्यांना प्रत्येक जन्मामध्ये देत असतो. तर संक्रांतीच्या दिवशी 6 प्रकारची दान कोणती करायची त्याबद्दलची मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते आवर्जून करा. आधुनिक काळामध्ये दान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टीचा समावेश आवर्जून व्हायला हवा. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस उत्तरायणाची सुरुवात मानली जाते. याच दिवसापासून थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते आणि दिवस तिळातिळाने मोठा व्हायला लागतो. म्हणूनच डिसेंबर जानेवारीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खात असतो, गोड बोलण्याचा संकल्प करत असतो. तसेच धार्मिक अर्थ असा आहे की पृथ्वीशी नातं आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण करत असतो. भोगीच्या भाजीत असतात वांग, गाजर, मटार, सगळ्या प्रकारच्या पापड्या, बोरं, गाजर, पेरू हे सगळं मिळून आपण ही भोगीची भाजी तयार करत असतो. आणि या दिवसात हे भरपूर प्रमाणात येतं असतं. निसर्गाने दिलेले भरभरून आपल्याला हे अन्न असतं. त्याचबरोबर आपण तिळाचे लाडू करतो, वड्या करतो, तसेच शेंगदाण्याच्या पोळ्या करतो, तिळाच्या पोळ्या करतो, गुळपोळी करतो. तसेच काही घरामध्ये तर पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. हे सगळे पदार्थ म्हणजे आपल्या शरीराला उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत. म्हणून आपण त्याचा वापर भरभरून करत असतो आणि तो नक्कीच करावा. संक्रांतीच्या दिवशी देवाला दाखवायचा नैवेद्य असतो तिळगुळ, बाजरीची भाकरी, भाजी, पुरणपोळी, गूळ, तसेच तिळपोळी, गुळपोळी, शेंगदाणा पोळी असे आपण नैवेद्य दाखवत असतो. हे पदार्थ उष्ण असतात आणि संक्रांतीत थंडी असते, तर हे पदार्थ पोटात गेल्यावर शरीरात उष्णता निर्माण होते. म्हणून हे पदार्थ आपण आवर्जून खातो आणि या संक्रांतीला देखील आपल्याला हे सर्व पदार्थ बनवायचे आहेत आणि खायचे देखील आहेत. तर मैत्रिणींनो, संक्रांतीच्या दिवशी गोड खा, गोड बोला आणि गोड आठवणी साठवून ठेवा. तर मी आज संक्रांतीविषयी आणि एकादशीविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.